निसर्ग म्हणजे काय, पहिला हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. निसर्ग म्हणजे आपल्या आजूबाजूला पंचमहाभूतांनी बनलेले जे काही भौतिक जग आहे, त्या भौतिक जगामध्ये संपूर्ण जीवसृष्टी आणि पदार्थ मानवाचा कुठलाही हस्तक्षेप नसताना जे निर्माण आहे त्याला निसर्ग असं. निसर्ग जो आहे तो या जीवसृष्टीमुळे निर्माण झाले. जर तुम्ही निसर्गामधून जर जीवसृष्टी हटवली तर पृथ्वी सुद्धा इतर ग्रहांसारखा एक ओसाड आणि निर्जन असा प्रकारचा एक ग्रह तयार. मग जीवसृष्टी आहे तर तुम्हाला संवर्धन बी करणार, म्हणजे पालन पोषण करणार, म्हणजे तुम्हाला दिलेली गोष्ट तुम्ही आणखी सुंदर करून दिली पाहिजे. हाच एक जीवनाचा एक प्रघात आहे, व्यवस्था आहे. तुम्ही निसर्गाच्या संवर्धनाच्या गोष्टी करता, तुमच्यामुळे निर्माण होणारं जे काही प्रदूषण आहे त्याचा पहिला विचार केला पाहिजे. हे सगळं मी तुम्हाला का सांगतोय की मनुष्य प्राणी जो आहे तो जेवढा प्रगत होत चालला तेवढा तो या निसर्गाला उद्ध्वस्त करत चालला. पण निसर्गाचं संवर्धन करणं त्याची प्रायोरिटी असली पाहिजे. का? कारण तो त्या निसर्गाचाच एक काय भाग आहे. मला सांगायचं हे मित्रांनो, आपलं जे जीवन आहे ते निसर्गावर अवलंबून. निसर्ग जर कोपला तर काय होतं हे आम्ही सुनामी मधून, भूस्खलनांमधून, महापुरांमधून आज आम्ही सगळ्या जगात बघतो. प्रत्येक देशामधून आम्हाला महापुराची बातमी येतात. आम्ही जी प्रगती करतो ती प्रगती आम्हाला पुन्हा कुठेतरी मागे येऊन सोड. म्हणून मित्रांनो, आपण या निसर्गाचं संवर्धन का केलं पाहिजे? कारण निसर्गाच्या संवर्धनामध्येच मानवाचं संवर्धन लपलेलं आहे.